Oh
परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलजलं सर्वादिसाक्ष्यभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुभ्यो नमो नमः। नमः नमाजे दिगंबरा निर्गुण निराकारा आत्र्यानुसयेची भक्ती अवतरला श्री गुरुमूर्ती। देवाले ऋषी कारण केला सयान ऋषीयेन आत्र्यानुसयेची भक्ती अवतरला श्री गुरुमूर्ती। जीव उद्धरण्याचा हेत बाळ बापूजी शरणांगत आत्र्यानुसयेची भक्ती अवतरला श्री गुरुमूर्ती। दत्ता प्रभु दत्ता प्रभु दत्ता दत्ता
आता सद्गुरुवर नवेना जेते माया स्पर्शू शकेना ते स्वरूप मजा ज्ञाना काय कळे न कळे नेती नेती ऐशी वेद श्रुती बोलती तेवी मज मूर्खा प्रतिपवाळील कोठे जयेचे केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री गुरु चरण सद्गुरु नमस्कार मजर दई सद्गुरु जेने तारिला संसार पुरु तेने विशेष आत्यादर विकावरे गुरुचाही परम गुरु दत्तात्रय जगद्गुरु तैच्या कृपेचा अंकरो हृदय माझ्या प्रगटला विनवी तसे समस्ताशी अल्पमती मजसी विडेवा कुणी बोलाशी सकळ तुम्ही अंगीकारा आता मजवरी कृपा करणे माझी आबोला साय होणे आधी कोणी काही नेणे सकळाशी माझे दंडवत आता नमो रंग भूमिका कीर्तन भेद हे लोका टाळ मृदंग श्रुती रेखा तया माझे दंडवत नमन माझे गुरु सेवेसाठी घेतलेला अभंग आनंद संप्रदायातले संत श्रेष्ठ सद्गुरू संत समर्थ बाळगीर महाराज यांचे निजभक्त असणारे बापूजी पाटील यांच्या आनंद पाठ अभंगातील नमनपर असा उत्कृष्ट गोडा अभंग असेल. मला तर वाटतं हा अभंग कोणाला परिचित नसेल असं वाटतच नाही. हा अभंग सर्वश्रुत आहे, सर्वांच्या पाठांतरातला आहे आणि तो अभंग भगवंताचं वर्णन करून भगवंताचं स्वरूपाचं ज्ञान करणारा एक उत्कृष्ट असा अभंग महाराज बापूजी पाटील तुम्हाला सांगतात. सज्जन हो, मी त्या निर्गुण निराकार परमात्म्यास असणारा नतमस्तक होतो. तो परमात्मा योगानयोगी सद्भक्तांच्या निजभक्तांच्या जीवाच्या उद्धारासाठी या सृष्टीवर येत असतो. कृतायुगामध्ये हंस अवतार धारण करून सनक सनातन सनतकुमार सनतनंदन या ब्रह्मदेवाच्या मानसपुत्रांचा उद्धार केला. त्रेतायुगामध्ये देवदत्त अवतार धारण करून अनुसया मातेच्या ठिकाणी भगवान प्रभू प्रकट झाले. देवालयाच्या निमित्त सह्याद्रीला येऊन निद्रा घेण्याचं आणि मोक्षाला नेण्याचं असं दोन्ही असणारे कारण भगवंतांनी त्यांचे मान्य केले. कलियुगामध्ये असणार त्या ठिकाणी शहादत्ताचा अवतार धारण करून बसवंत महिला मंडळाला विनंती आहे, उन्हामध्ये बसू नका. असा तो प्रभू युगानयुगी भक्तांच्या जीवाच्या उद्धारासाठी अनंतावतार घेशी भक्ता कारणे कनवाळू कृपाळू दिना लागे उद्धरणे. ऐसा तो कनवाळू कृपाळू दिनाचा उद्धारक असणारा तो प्रभू युगानयुगी अवतार घेत असतो. परंतु त्या परमात्म्याचं वर्णन करत असताना बापूजी पाटील सांगतात, सज्जन हो, तो प्रभू कसा आहे याचं वर्णन सोडण्यापूर्वी एकदा तर सर्वांनी भजन करू.
आणि प्रतिपाद्य विषयाला सुरुवात करू. जय जय गुरु महाराज गुरु अपंगाच्या प्रतिपाद्य विषयाला सोडवण्यापूर्वी आज भगवान दत्तप्रभू कृपेने श्री संत समर्थ बाळगिरी महाराज सद्गुरू रामेश्वरन महाराजांच्या कृपाशीर्वादाने अखंड दत्तनाम सप्ताह मूर्ती प्राण प्रतिष्ठा कळशारोहण मौजे गुंडेवाडी या अशा पवित्र क्षेत्रामध्ये अखंड दत्तनाम सप्ताह आणि सप्ताहातला हा पाचवा दिवस आजच्या सुमुहूर्तावर भगवान परमात्म्याची मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कळशारोहण उपस्थित असलेले आमचे माननीय संत गोरटेकर महाराज, माधवगिरी महाराज, शिडको जिंदमनगर, तसेच सदाशिव महाराज तुपेकर, आतुरशी महाराज दही कमलेकर, तसेच गायनाचार्य, मृदंगाचार्य, कलावंत, ज्ञानवंत, वयोवृद्ध सर्व परिसरातून आलेली या मंदिराच्या कळश स्थापनेसाठी भरभरून दान देणारी आमची सर्व बाहेरगावची आलेली आमची लाडकी बहीण म्हणायला काय अर्थ नाही, आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी, गावातील माता पिता, भाविक भक्तजन, श्रोते सज्जन, मायबाप हो, आजचा हा सुंदर असा दिवस आपल्या सर्वांच्या साक्षीने भगवान परमात्म्याची मूर्ती स्थापना झालेली आहे. हा नयनरम्य सोहळा तुमच्या नेत्राने तुम्ही पाहिलेला आहे. आता त्या भगवंताचं दर्शन तुम्हा आम्हाला सर्वांना झालेलं आहे. भगवान परमात्मा सगुण साकाराला आल्याच्या नंतर त्याचं स्वरूप पाहता येतं, परंतु निर्गुण परमात्म्याचं ध्यान योगी योग मुद्रा लावनिया पाहती भावया प्राप्ती तुझे देवा पिडा पिंगलेसे करोनिया सम सोडविती धर्म इंद्रियाचे. जे योगी योग ऋषीला दुर्लभातलं दुर्लभ दर्शन संत महात्मे सुलभातल्या सुलभ व्रतीने तुम्हा आम्हाला करून देत असतात. विशेषतः भगवान परमात्मा कसा आहे याचं स्वरूपाचं वर्णन बऱ्याच लोकांना करण्याचा प्रयत्न केला. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, 52 उपनिषद इत्यादींनी देवाचं वर्णन केलं आणि शेवटी सांगितलं न कळे नेती नेती ऐसी वेद श्रुती बोलती देवी मज मूर्खा प्रति पवाडेल कोठे. देवाचं वर्णन ज्याला जसं जमल तसं केलं आणि सांगतात की त्याच्याही पलीकडे तो आहे. विशेषतः वेदाने जे वर्णन केले ते कसं आहे सांगतो मी तुम्हाला. एकदा 4 आंधळे एका मंदिरात बसले होते आणि गावात जत्रा भरली होती. सहज कल्पना आली की गावामध्ये हत्ती आला असं सगळीकडे वार्ता पसरली. या 4 आंधळ्यांनी विचार केला आपण हत्ती पाहावं म्हणून चौघे उठले आणि चौघेही हत्तीच्या जवळ गेले. हत्ती बघितल्यानंतर चौघे पुन्हा मंदिरात प्रवेश केला. चौघे बसले आणि हत्तीचं वर्णन करून सांगू लागले. एक म्हणला आपण हत्ती पाहिला बा. तर दुसऱ्याने विचारलं कसं आहे, म्हणले काही नाही उगा कणगीसारखं आहे.
दुसऱ्याला अरे तू त्या हत्तीच्या जवळ गेला नाहीस म्हणला, हत्ती मी बघितलाय. हत्ती नुसता खांबासारखा आहे म्हणला, कणगीसारखा कसं काय म्हणलास म्हणला. तिसरा वाटलं म्हणला ए गुढे हो म्हणला, तुम्हाला दोघालाही कळालं नाही म्हणला, हत्ती मी ती गुढच होतं म्हणा. ते म्हणले तुम्ही गुढे हो म्हणला, तुम्ही हत्ती बघितला नाही, हत्ती मी बघितलाय म्हणला. हत्ती नुसता केरसुनीसारखा. चौथा उठला म्हणला तुम्ही तिघे कुठं जाऊन आले की म्हणला, हत्ती बघितलंच नाही, हत्ती नुसता सुपासारखा आहे म्हणला. विशेषतः चौघांनी हत्ती बघितला होता की नुसता स्पर्श केला होता? नुसता स्पर्श केला होता, हत्ती मात्र बघितलाच नव्हता. पहिल्याने जे हत्ती बघितला होता पोटाला हात लावून आला होता, पोटाला हात लावल्यामुळे त्याला कणगीसारखा दिसला. दुसरा गेला होता त्यांना नुसता असणार त्या हत्तीच्या पायाला हात लावल्यामुळे त्याला खांबासारखा दिसला. तिसऱ्यानं असणार त्या हत्तीच्या शेपटीला हात लावल्यामुळं केरसुनीसारखा वाटला. चौथ्यानं हत्तीच्या कानाला हात लावल्यामुळं कानासारखा वाटला, सुपासारखा वाटला. तद्वत त्याच न्यायाने चौघांनी हत्ती नुसता जाणला होता मात्र बघितला विशेष संपला. तद्वत वेदांनी देवाला जाणले. सगुण मनोती सगुण मनोती भगवान परमात्म्याची जाणीव करून घेणे आणि मांडणे. जाणीव आणि नेणीव ह्या कल्पनेच्या वस्तू आहेत, तर ते जाणीवपूर्वक मांडणे. तसं वेदाने भगवान परमात्मा आहे ही जाणीव कसं, यत्र यत्र द्रोहो तत्र तत्र बनेही. एखाद्या ठिकाणी धूर निघतोय, अनुमान प्रमाण लावलं की तिथं अग्नी प्रज्वलित झालाय, किंवा तुमच्या गावाला पाणी पडलं नाही पण नदीला पूर आला, जेणेकरून कुठंतरी पाऊस पडलेला आहे. तद्वत त्या अनुमान प्रमाणाहून वेदशास्त्रांनी काही कर्मकांडानुसार, काही उपासना कांडानुसार, काही ज्ञान कांडानुसार त्याचं प्रमाण लावलंय. पण महाराज सांगतात या सगळ्या विरहित तो परमात्मा आहे. कसा आहे? काया नाही माया, रूप नाही रेखा, अच्युत आनंद देखा का भजना. त्याला काया नाही, माया नाही, रंग नाही, रूप नाही,
ज्याला आकार नाही, रंग नाही, रूप नाही, असा जो प्रभू त्या परमात्म्याला काही भक्तांनी जसं जमल तसं नाव दिले. कसं दिलंय? दत्त नाव दिले. काय दिले? दत्त. दत्त म्हणजे दयावंत तारक किंवा दयाळू तारक असं त्याचं नाव दिलंय. दिगंबर, दिग म्हणजे पृथ्वी, अंबर म्हणजे आकाश, ज्या स्वरूपाचं सर्व अनंत ब्रह्मांड पर चराचर व्यापक असलेलं रूप असल्यामुळे त्याला दिगंबर नाव दिले. कोणी अवधूत, अवयव विरहित, विकाररहित, अहंकाररहित ती वस्तू असल्यामुळं त्याला अवधूत नाव देण्यात आले. काही लोकांनी अविनाश, उदंडावतार बहुत होती, सवेची विलिया जाती, तैसी नव्हे दत्त मूर्ती कल्पांती नाश नसे दया, ज्या स्वरूपाचा कधीच नाश होत नाही असं अविनाश जसं परंतु नाही गेलो विश्वास नाश होऊ शकत नाही असा तो प्रभू अविनाश स्वरूप त्याचं वर्णन केलंय. काही लोकांनी प्रश्न विचारला, महाराज तर तो निर्गुण आहे, निराकार आहे, तर आकाराला का आला, कशासाठी आला, काय कारण आहे, याचा आपल्याला थोडंसं भावार्थ सांगण्यापूर्वी भगवान प्रभू निराकार असलेले त्या रूपाला काही शास्त्रांनी गुरु हा शब्द उच्चार केलाय. आपल्या आनंद संप्रदायाच्या भोपाळ्यामध्ये प्रभूला गुरु रूपानं वर्णन केलंय आणि त्या भोपाळीची श्रात होते नाद बिंदू कळा ज्योती नवती मूळ माया प्रकृती हरे विरंती गती नवती रुद्र महेश्वर तय होता दुदुमकार तय होता धुमधुमकार तय होता दुदुमकार अतर्क मूर्ती अगोचर गुरु नाम दोन्ही अक्षर भरले होते धुमधुमीत. जिथं काहीच नव्हतं तिथं काहीतरी होतं. काय होतं? गुरु नावाचे 2 अक्षर धुमधुमत होते आणि त्या अक्षराचा क्षर झाला, त्याचे 3 भाग झाले. 2 अक्षराचे 3 भाग झाले. एक माया जीव अक्षर होते ते क्षरले, परब्रह्म आकारले ते 2 विश्वारले. अवघ्या अर्ध्या अक्षरापासून अख्ख्या विश्व ब्रह्मांडाची निर्मिती झाली. आता घर बांधल्यावर राहायला कोणतरी पाहिजे ना. घर बांधलंय अर्ध्या अक्षरापासून, लक्षात घ्या, घर बांधलंय तिथं राहायला कोणी पाहिजे ना. मग माया जीव देव मेळा अर्धा अक्षराचा खेळ प्रगट नसे गुप्त कला कैसा खेळ त्याचा. त्या
अर्ध्या अक्षरापासून माया, जीव, दैवता, प्रपंच, परमेश्वर या 4 पदार्थाची निर्मिती झाली आणि तिथून एक अक्षर राहिलं. काय राहिलं? एक अक्षर गुप्त असे त्याची परब्रह्म भासे, असे भासे कदाननाशे महाशून्य वेगळा, निर्शून्याच्या वेगळा, महाशून्याच्या वेगळा असा तो गु. या 2 शब्द, याचे 2 भाग झाले. त्याची माया विश्वब्रह्मांडाची निर्मिती झाली. रुद्राकार जे शब्द आहे, जे प्रकाशमय जो शब्द आहे तो प्रज्वलित राहिला आणि तो जेव्हा तोची श्री गुरु स्वयं ब्रह्म स्मरावा हृदय उत्तम गनुमनीने धरुणी नेम थोडी प्रपंच परमार्थ. ते एक अक्षर असणार गुप्त असे त्याची परब्रह्म भासे, असे भासे कदाननाशे महाशून्य वेगळा. त्या महाशून्याच्या वेगळ्या असे अक्षराला बापूजी पाटील अभंगाच्या पहिल्या चरणात नमस्कार करतात. रूपाचा स्मरण करत असताना त्या रूपानं काय केलं महाराज? एक सभा भरवली. काय भरवली? सभा भरवली. अनादि कल्पाचे ठाई आनंद सभा करुणी बैसलाशे पाही ज्ञान पुरोहित तेही ब्रह्मानंद दत्तात्रय. त्या सभेला ज्ञान पुरोहित असणारे ब्रह्मानंद रूप असणार 4 पदार्थ जीव, दैवता, प्रपंच, परमेश्वर, 88,000 ऋषी किंवा 4 शक्त्या, 4 मुक्त्या, 12 ओंकार, 32 आनंद त्या सभेला उपस्थित होते. त्या सभेच्या ठिकाणी विद्या 2 नाचू लागल्या स्वच्छंदे करून नयन कटाक्ष मारुणी जीवाशी गुंगविले. त्या ठिकाणी विद्या आणि अविद्या त्या सभेमध्ये नृत्य गायन करत असताना जीवाचं लक्ष त्या अविद्येकडे गेलं. आनंद पदाचा विसर पडला. तुम्ही सर्व इथं कीर्तनात आहात याची काही गॅरंटी नाही. हा, तुम्ही कुठं कुठं जाऊन आलात याचं काही गॅरंटी सांगता येत नाही. मन हे कसं आहे? माशीसारखं आहे. घरातली माशी आहे ना, घरातली माशी ती कुठंही जाते, कुठून बी येते, पण तिचा विशेष गुणधर्म आहे ती अग्नीवर बसत नाही. हा, ती कोण्याही ठिकाणी जाते पण तिचा विशेष गुणधर्म आहे अग्नीकडे बसत. तिला माहित आहे अग्नीकडे बसलं आपण जिवंत राहत नाही. तुम्ही कुठेही जाऊन आलास पण देवाकडे किती जणांचं ध्यान आहे ते तुम्हाला माहिती. मन हे देवाकडे
मध्ये कधीच समाधान राहत नाही. थोडं उदाहरण सांगतो तुम्हाला. आपला ऊन झालाय, खूप त्रास होतोय, मलाही जाणीव आहे. आमच्या बुडापासून खालपर्यंत घाम आलाय, ते काही तुम्हाला सांगायची गरज नाही. त्या उष्णतेमध्ये जास्त वेळ न घेता थोडीशी मनाची अवस्था सांगतोय. मन कसं आहे, एकदा महानगरपालिकेचं काम चालू. 2 नवरा बायको पती पत्नी उभे यांता. दुपारचे 2 वाजले होते, जेवणाचा टाइम झाला होता. अशी झाडाची सावली पाहून दोघंही वट्ट्यावर बसून एकच शिदोरीमध्ये दोघंही हसत खेळत जेवण करू लागले होते. आणि जेवण करता करता समोर एक 7 मजली बिल्डिंग होती. त्या बिल्डिंगकडे बघून म्हणतायत, काय यानं पुण्य केलं असेल, त्याला 7 मजली बिल्डिंग. आपली झोपी सुद्धा बरोबर नाही, कुठं गळते तर कुठं काय कुठं काय. आणि असे काय त्यांचं किती भाग्य म्हणावं देवा. अरे असं जन्माला घालण्यापेक्षा एकदा तरी अशा जन्माला घालणं. हे कोण म्हणते, बसलेले हे नवरा बाई. वरच्या 7 मजली बिल्डिंगच्या सेटच्या पत्नीनं वरून बघितलं खाली. मन द्रवलं महाराज. देवा अरे काय करतो, 7 मजली बिल्डिंग काय फुकून टाकायचं आहे. 25 वर्ष झालं लग्न हो, कधी एकाला एक ताटाला ताट लावून जेवल्या नाही, एकूण एकाला कधी बोलल्या नाही. दिवसभर काम करून येते, 11 वाजता येते, 4 वाजता उठून जाते. ह्या काय संसारात काय काय देवा. अरे हे सगळं जळून जाऊ दे, पण जीवन असावं असतं. आता देवाने दोघांचे घरा नाही, पुढच्या जन्मामध्ये त्याला खाली आणि यायला. जीवाची अवस्था तशी आहे, तो शुद्ध लक्षणी शिखराचा असलेला भगवंताच्या मांडीवर बसल्यावर त्यानं गुणानं राहावं, समाधान राहावं, तृप्त राहावं. त्या विधीकडे लागलं आणि देवाच्या नामाचा रूपाचा विसर पडला. आणि देवाला कळालं हे आपल्या इथं राहिलं नाही. ब्रह्मानंद रूपाची माया आहे, त्या मायाला सांगितलं हे मळालंय, हे खराब झाले. ब्रह्ममायाला भूलू नको आता लटकती माया, भूलू नको आता लटकती माया, नको जाऊ मायानं सांगितलं, जीवा अरे जाऊ नको, त्या कर्मसृष्टीवर गेल्यावर तू वापस येऊ शकत नाहीस. तैसे हे जाण माया तू भ्रमतासी वाया, जैसे शस्त्रे आणितल्या छाया तैसे अंगीन रूपे. हे नाटक होय म्हणजे नाटक, हे खरं नव्ह. जैशी बहुरूपियाची राहो राणी, स्त्री पुरुष भाव नशे म्हणी, परी लोक संपादनी तैशीची करीती. नाटकात झालेली नवरा बायको काय खरे असतात काय? फक्त 3 तासापुरतं नाटक असते, हे खरं नव्ह. जीवानं म्हणला तू गुणानं बस, मला तिथं जायचे, तिथलं सुख भोगून यायचंय. तर तो जीव तिथून प्रत्येक देवी देवतेनं त्याला घेतले, समजून सांगितले, त्याचा चांगला गुण घेतला, वंगळा गुण देऊन टाकला. असं करता करता दिव्यसृष्टी, ब्रह्मसृष्टी, विकारसृष्टी, तो कर्मसृष्टीवर आला. थोडक्यात सांगितलं, एका बॉलमध्ये मी 6 रन काढले. किती रन काढले? 6 रन काढले. तो जीव आदळत आदळत प्रत्येक सृष्टीच्या देवतेचं चुंबन घेत किंवा त्या ठिकाणी तो अनंत ब्रह्मांड एवढा होता. आणि इथं आल्यावर राईच्या 60व्या भागा एवढा झाला. एवढा झाला, राईच्या 60व्या भागा एवढा झाला. आणि इथं मायेनं एक मूस केली महाराज. जीवाला पंचतत्वाचा गोळा केला, सप्तधातू त्याच्यात मिसळले आणि त्याचा एक गोळा केला आणि त्याच्यामध्ये त्याला भरून ठेवलं. पित्याच्या मस्तकात 3 महिने 3 दिवस आणि आईच्या उदरामध्ये 9 महिने 9 दिवस, असं 12 महिने 12 दिवस कालावधी. त्या ठिकाणी मातेच्या उदरात असताना मातेच्या उदरातून प्रभू केली तुझी प्रार्थना, यातून सोडवाल तरी नेमे करीन पूजना. दुर्गंधीतून बाहेर काढले विनवितो मी पामर, नमस्कार करीतो प्रभू जोडून दोन्ही कर. किंवा देवा सोडवी येथून यावरी तुझे भजन करीन. किंवा तुला
असताना वेळोवेळी भगवंताचं आठवण ध्यान करू लागला होता. देवा मला इथून सोडव, मी तुझं रात्रंदिवन भजन करीत तुला कधीच विसरणार नाही. सोहम सोहम नावाचा उच्चार करत होता. देवाला दया आली आणि भगवंतांनी त्याला गर्भाच्या बाहेर टाकून दिलं. बाहेर निघाल्यावर या कर्मभूमीचा कर्मसृष्टीचा वारा लागला आणि सोम नावाच्या ऐवजी कोहम 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 मी कवा म्हणलो असा भगवंताला बेमान झाला. भगवंताच्या स्वरूपाला विसरून गेला, खऱ्या मायबापाला विसरून गेला आणि इथं आल्याच्या नंतर या कर्मसृष्टीमध्ये देवाचा संपूर्ण विसर पडल्यानंतर अनंत अनंत युग निघून गेले. देवाला जीवाची कळवळ आली आणि त्यास्तव भगवंताने अहंकाराद्वारे रजतम सत्व तयार केले. रजतम सत्वातून त्रिगुण तयार झाले. त्यापासून ब्रह्म विष्णू महेशाची निर्मिती झाली आणि अनंत युग तयार केले. त्यामध्ये चतुर्थ युग म्हणजे 4 युग निर्माण केले. कशासाठी? जीवाच्या भेटीला जाण्यासाठी. जीवाच्या कारणास्तव 4 युग निर्माण केले. कृतायुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. कृतायुगाला बोलावून घेतलं आणि कर्तायुगाला सांगितलं तुला आता सृष्टीवर काही दिवस जायचंय, मला तिथं अवतार घ्यायचंय. देवाने सांगितलं तुम्ही अवतार घ्याल हे ठीक आहे, मला ते कार्य अत्यंत चांगलं आवडते, पण माझं एक पण आहे, मी जाईल पण मी 100% खरं वागेल. मला खोटा अजिबात जमत नाही, मी 100% खरं वागेल. देवाने सांगितलं काही अडचण नाही. त्या युगाला सत्ययुग नाव आलं. त्या युगाला आयुष्य होतं 17,28,000. किती होतं? 17,28,000. माणूस 1,00,000 वर्ष जीवन जगत होता. 28 हात उंची त्याची होती. एका टाइमला 1 पायलीचा आहार जेवण होता कर्तायुगामध्ये. या युगामध्ये सनक, सनातन, सनत कुमार, सनक नंदन 4 ब्रह्मदेवाचे मानसपुत्र तयार झाले आणि त्यांनी अखंड भगवंताचं चिंतन केलं आणि भगवान प्रभू विष्णू परमात्मा प्राप्त झाले. त्यांनी सांगितलं काय कशासाठी भक्ती करता असतात, तर त्यांनी सांगितलं आम्हाला एक वर द्या, असा द्या, आम्हाला तारुण्य अवस्था नको, वृद्धाप्य अवस्था नको, आम्ही फक्त 5 वर्षाचे बालक असावेत आणि दुसरं म्हणणं असं आहे आम्ही जिथं जावं तिथं तुझं दर्शन खुल्लं असावं, तुझ्या मंदिराला कवाड कल्प राहू नाही, असे 2 मागण्या देवाने मान्य केल्या. तुम्ही जेव्हा जेव्हा माझ्या दरबारात याल तेव्हा मी तुमच्यासाठी तत्पर राहील असं आशीर्वचन दिलं आणि काही दिवसाला देवाने विसरून गेले. एके दिवशी द्वारपाळला सांगितलं जय विजयांना की आता आत कोणाला येऊ देऊ नका, मला आराम करायचे. आणि एके दिवशी सनक, सनातन, सनत कुमार असणार त्या ठिकाणी विष्णू परमात्म्याच्या वैकुंठामध्ये गेले आणि भगवत चिंतन श्रीमन्नारायण नारायण नारायण गेले आणि तिथं द्वारपाळ उभे राहिले होते. त्यांनी सांगितले ए लेकरं हो, घरात जा, मदत जायला कोणाला परवानगी नाही, तुम्हाला जाता येत नाही. त्यांनी सांगितले आम्ही देवाकडून वरदान मागून घेतले, आम्हाला कोणी बंदिस्त करू शकत नाही. ते तरी ते द्वारपाळ ऐकत नव्हते. दृष्ट हो, आमच्यासारख्या साधूला तुम्ही अडवता, तुम्हाला अधोगती भोगावी लागेल, एवढ्या भोगावं लागतील. सांगितल्यानंतर जय विजयाला पश्चात्ताप आला. कोणीतरी सामान्य नव्हतं. हे जेव्हा शाप देत आहेत त्या अर्थी सामान्य नव्हतं. देवाला जाग आली, देव बाहेर आले आणि सांगितलं बाहेर कोणी आलं होतं का? म्हणजे 4 लेकरं आली होती, त्यांचा आमचा वाद झाला, त्यांनी आम्हाला शाप दिला, आमचा उद्धार कसा आहे? त्यांनी सांगितलं माझी भक्ती कराल तर 10 जन्म लागतील आणि माझ्या संग वैरत्व केलं तर 3 जन्मामध्ये तुमचा उद्धार होईल. तर त्यांनी सांगितलं तुझं भजन करून जर 10 जन्म घ्यावं लागत असतील आणि तुझा विरोध करून जर तुझ्याशी वैरत्व करून जर समजा 3 जन्म घ्यावे लागत असतील तर देवा तुझ्यासोबत आम्ही वैरत्व करू असं देवीजांनी ठरलं. दुसऱ्या युगामध्ये ते हिरण्यक्ष हिरण्यकश्यप झाले, पुन्हा कंस आणि रावण झाले आणि त्या ठिकाणी शिशुपाल आणि वक्रदंत झाले. 3 युगामध्ये 3 उद्धार झाला. पुढे चला. सनकादिकांनी सांगितलं एके दिवशी ब्रह्मदेवाला, देवा पिताश्री आमच्या जीवाचा उद्धार करणारा कोण आहे, आम्हाला मोक्ष देता कोण आहे याचं आम्हाला थोडंसं सविस्तर वर्णन करून सांगा. असं म्हणल्यानंतर ब्रह्मदेवानी कानावर हात ठेवले, सज्जन हो आम्ही त्याचे मोक्षाचे अधिकारी नव्हत का,
कर्मसृष्टीचा डोहाजान येते खलविद जीवन यात गुंतले महाजन ब्रह्म विष्णू महेशादी. आम्ही ब्रह्म विष्णू महादेव मायेच्या स्वाधीन असलेले आम्हाला उत्पत्ती स्थिती आणि प्रलय कर्मधर्माच्या अलिप्त किंवा व्यक्त असल्यामुळं आम्हाला मोक्षाचा अधिकार प्राप्त होत नाही. तेव्हा सनातनाने निर्गुणाचं ध्यान केलं. हे आनंद अवधूत आम्हाला तुमचं दर्शन द्या म्हणल्यानंतर त्या नैमिषारण्यामध्ये 88,000 ऋषी देवी दैवतेंना त्यांच्यामध्ये विचारलं. 81 कोटी 1.25 लक्ष वरी 10 दैवता त्यांच्यामध्ये कोणी दिसेना मोक्षाचा दाता. तेव्हा कल्पवृक्षाच्या ठिकाणी हंस रूप धारण करून सनातन सनत कुमार ब्रह्मदेवाच्या मानसपुत्रांना हंस अवतार धारण करून उपदेश दिला. सप्तनामाचा परनामाचा निजनामाचा उपदेश दिला आणि संकादिकांचा उद्धार केला. कृतायुगाची कथा संपली. त्रेतायुगामध्ये जे वर्णन आलंय त्या अभंगाच्या द्वितीय सनातन सनत कुमार सनक नंदाचा उद्धार झाला. हंस रूप अवतार धारण करून भगवंताने उद्धार केला. युग संपलं. त्रेतायुग आलं. त्रेतायुगाला देवाने बोलावून घेतलं. देवानं सांगितलं आता तुला काही दिवस सृष्टीवर जायचंय, तुला काही दिवस राहायचंय, मला अवतार घ्यायचे आहे. त्रेतायुगाने सांगितलं देवा मी जाईल पण दादा इतकं 100% खरं वागणार, 75% खरं वागलं, 25% खोटं वागलं. म्हणले काय अडचण नाही, जा. हातात धनुष्यबाण, तलवार, भाला अनेक प्रकारचे, एका हातामध्ये युद्ध आणि एका हातामध्ये स्मरणी, अशा प्रकारचे नवविद्या भक्तीचं लक्षण आहे. आणि तो त्रेतायुग असणारा अवतार प्रगट झाला आणि कृतायुगाला सुरुवात झाली. त्रेतायुगाला आयुष्य होतं 12,96,000. किती होतं? 12,96,000. त्यावेळेस माणसाचं आयुष्य होतं 1,000. माणूस 14 हात उंच होता. एका टाइमला 2.5 किलोचा म्हणजे आदलीचा आहार खायचा. अशा प्रकारचं म्हणजे अर्धनिम झालं. आणि तो
त्रेतायुगामध्ये सर्वप्रथम विष्णू परमात्म्याच्या छायेपासून कर्दम ऋषीची निर्मिती झाली. कर्दम ऋषी निर्माण झाल्यानंतर कर्दम ऋषीने विचारलं, देवा माझा काय कशासाठी का निर्माण केलं? म्हणले आता सृष्टीची उत्पत्ती तुझ्या याच्या सुरुवात होत आहे, त्यासाठी तू विवाह कर आणि पुन्हा असणारा ग्रस्ताश्रम स्वीकार करून सृष्टीची निर्मिती करा. त्यांनी सांगितलं, देवा माझ्यासारख्या तुमच्या सान्निध्यात जीव आलेल्या परमगतीला प्राप्त झालेल्या जीवात्म्याची अवस्था तुम्ही प्रपंचामध्ये ढकलता हे मला योग्य वाटत नाही. देवाने सांगितलं, नाईला जाईल, आपल्याला सृष्टीचा कारभार करायचा आहे आणि त्यासाठी तुला जावंच लागतं. म्हणले, देवा मी जाईल पण माझ्या प्रपंचामध्ये एक मुलगा होईपर्यंत प्रपंच करेल, नंतर करणार नाही. देवाने सांगितलं, चल अगोदर वाटला तर लाग पुढचं बघू. बाई संसारात लग्न झाल्यावर माहेरातून सासरला जाताना एवढी लढते बापाच्या गळ्याला पडून, आईच्या गळ्याला पडून, भावाच्या गळ्याला पडून लढते. आणि एकदा का तिकडं गेली, 2-3 लेकरं झाले, माय घरी बापू लय बिमार हाय, उगं घंटाभर येऊन जाय, अरे बापू त्याला आंघोळी घालणं, डबा करून देणं, याला देणं त्याला देणं, आता जमलं तर उगं शेवटच्या बातमीला सांगा म्हणते. म्हणजे इतकी ती त्या प्रपंचात रत होऊन जाते. तद्वत देवाने सांगितलं, तुझ्या मनावर बाबा एकच मुलगा का होईना पण तोवर जो संसार कर म्हणल्यावर कर्दम ऋषींनी 10,000 वर्ष तपश्चर्या केली महाराज. कशासाठी? संसारात बायको मिळावी चांगली म्हणून. आता अलीकड सोयरीक जमो की न जमो, सोयरीक जमण्याच्या अगोदरच एकाला फोन देतात आणि ते कानाला झोपून उठू जेतो ते मोबाईल तोंडात घासणं घालायच्या ऐवजी कानातच घालते सोयरीक होण्याच्या अगोदर. असा 10,000 वर्ष तपश्चर्या केली. विष्णू परमात्मा प्रसन्न झाले आणि विचारलं, का कशासाठी तपश्चर्या? काही नाही, आम्हाला आमच्या संसारात पत्नी चांगली भेटावी. म्हणले, काही अडचण नाही, 3 दिवसानंतर मनु आणि शत्रुपा तुझ्या भेटीसाठी येतील, त्याच्यासोबत देहुती नावाची मुलगी येईल, त्याच्याशी तू लग्न कर. इकडं मनु आणि शत्रुपा हे दोघंही उपयंताच्या पोटी जन्म घेतलेले, आहुती, देहुती, प्रसूती आणि प्रजापती दक्ष, प्रजापती रुची, हे 5 लेकरं जन्माला आली. 5 पैकी 2 मुलाचे लग्न झाले, 2 मुलीचे लग्न झाले. पण देहुती नावाची मुलगी आहे ना, तिनं सांगितलं, बाबा माझं लग्न करत असेल तर कोण्या राजा प्रधानाला देऊ नका, माझं लग्न वैराग्य विरक्त संन्यासाची करा. आता विशेष आहे, विरक्त आहे, वैराग्य आहे, तो लग्न कसा करीन ही म्हणूनच फार चिंता वाटली. देवाचं चिंतन केलं, आकाशवाणी आली, घाबरू नकोस म्हणले. सरस्वती नदीच्या काठावर बिंदू तलाव आहे, तिथं एक योगी म्हणजे कर्दम ऋषी तपश्चर्या करत आहे आणि त्यासाठी तू तिथं घेऊन जा, ते त्याचे लग्न लाव. ठरल्याप्रमाणे 2 जण आपली मुलगी घेऊन सरस्वती नदीच्या काठावर आले. दुरून कर्दम ऋषीनं बघितलं, आपल्याला जी आकाशवाणी आली ते हे 3 जण येत आहेत, म्हणून 3 आसनं बसायला टाकले आणि 2-3 सत्कार केला. आणि देवती हुशार होती, तिनं म्हणली, बाबा आई बसले ठीक आहे, पण मला ज्याच्याशी लग्न करायचंय त्यांनी ते आसन टाकलेत, त्याच्यावर जर आपण बसू तर आपल्याला पतिव्रता म्हणता येत नाही आणि त्या आसनाचा अपमान बी करायचा नाही. लक्ष आहे ना माझ्याकडं? हा, तुमच्या कामाला येते. हे सोयरीक करणारे हो, लक्षपूर्वक सोयरीक करत जा जरासं. आणि बिना विचारानं जर तुम्ही सोयरीका केल्या 4 दिवसामध्ये सोयरीका मोडतात. हा, म्हणून त्या देवतीनं काय केलं, विचार करून त्या आसनाचा अपमान केला नाही आणि त्याच्यावर बसली पण नाही. काय केली, आपला उजवा हात त्याच्यावर ठेवली आणि ती बाजूला बसली. एवढ्याच वेळेमध्ये कर्दम ऋषीनं ओळखून घेतलं, मुलगी सुंदर आहे, सुलक्षणी आहे आणि चांगली आहे. झाली विषयाला सुरुवात. कस काय आलात? काय नाही, मला लग्न करायचे तुमच्याशी आणि त्यासाठी ही मुलगी आली आहे. कर्दम ऋषीने सांगितलं, मला आकाशवाणी 3 दिवसापूर्वी आलेली आहे आणि त्यास तो विवाह करायला सुरुवात करा. देवी देवता ऋषी मुनी सर्व लोकांच्या देखत विवाह संपन्न झाला आणि कर्दम ऋषी नित्य रोजाप्रमाणे तपश्चर्येला रोजच्या अनुष्ठानाला बसले. किती दिवस महाराज? 1,000 वर्ष. पडली आवडण इंद्रिया सकळा, भावतून राहा नाही जा. त्या ऋषींना असणार ध्यान लागलं. 1,000 वर्षपर्यंत
ती देवती रोज फुलं पुष्प आणायची, पूजा करायची आणि तशीच करता करता वयोवर झाली, म्हातारी झाली, केस पांढरे झाले, सगळे झाले. 1000 वर्षानंतर कर्दम ऋषीची तपश्चर्या जागृत अवस्था आली. बघितलं तर दारामध्ये एक म्हातारी फुलं तोडत आहे, पांढरे केस, सगळं काय अवस्था. ए म्हातारे, आमचे फुलं का तोडत आहेस, तू कोण आहेस? ती देवती हसली, म्हणले मी तुमची अर्धांगिनी देवती आहे. लक्षात आलं आत्ता माझं लग्न झालं. कर्दम ऋषी प्रसन्न झाले. देवती, तुला जे काही पाहिजे ते माग, मी द्यायला तयार आहे. ती म्हणली मला काय लागते जीवनामध्ये, माझा जो असणारा जीवन संपूर्ण सफळ करणारे तुम्ही, आणि त्यासाठी माझ्या कोटी संतान व्हावी, चांगला प्रपंच थाटावा, याच्याशिवाय दुसरं काय. महाराज कर्दम ऋषींनी त्या बिंदू तलावात दोघे जण गेले, स्नान केलं, दोघे तारुण्यावस्थेत प्राप्त झाली. एक विमान तयार केलं, कामाख्य नावाचं विमान आहे. 1000 खोल्या, 1000 दासी, 1000 सेवक सर्व तयार केले. त्या विमानाला डिझेल लागायचं नाही, चार्जिंग नाही, आणि ते विमान कुठं जाण्यासाठी अडचण नाही. स्वर्ग, मृत्यू, पाताळ आदी त्याच्यामध्ये सगळ्या व्यवस्था. आता काय काय व्यवस्था असतात ते तुमचं तुम्ही बघून घ्या. सगळ्या व्यवस्था. 1000 वर्ष कर्दम ऋषींनी काय केलं, प्रपंच भोगला, पण वेगळंच होऊन गेलं. त्याला वाटलं आज तरी पुत्र होईल, उद्या तरी पुत्र होईल. 9 पोरी झाल्या महाराज, झाल्या 9 पोरी झाल्या, पोरग झालंच नाही. एके दिवशी कर्दम ऋषी कंटाळून निघाले. महाराज म्हणलं असलं काही नाही, आता 9 मुली झाल्या, काय करायचं, आम्ही असणार प्रपंचात राहत नाही. ती देवती म्हणाली जायला काही अडचण नाही, पण हे पसाऱ्याचं कोण सांभाळते, म्हणजे जन्माला घालणं सोपं आहे आणि यायचं सार्थ करावं कोण. म्हणल्यावर कर्दमाने देवाचं ध्यान केलं. आकाशवाणी आली, म्हणले काळजी करू नका, आमच्याकडं 9 पुत्र हात, 9 पुत्र, आणि त्याच्याशी लग्न करू. आणि आता याच्यानंतर येणारा जो पुत्र आहे तो भगवान प्रभू अवतारला येणार आहे. त्यानंतर 10वा तो त्या ठिकाणी अवतारला आला. 9 महिन्याच्यानंतर आपण गंगासागरला जातो, तिथं त्यांची समाधी आहे. असा तो मुलगा जन्माला आला आणि त्यांनी सांख्ययोग शास्त्र सांगितलं. त्या मुलाचा त्या ठिकाणी झाला. भगवान प्रभू असणारे अवतारला आले. आणि त्यानंतर इकडं अनुसयेचं लग्न ब्रह्मदेवाच्या मानसपुत्रापैकी जो अत्रुषी आहे त्यांच्यासोबत विवाह झाला. आणि त्या ठिकाणी दोघांनी ठरवलं, प्रपंच तर करायचा नव्हता, करण्याची वेळ आली, पण करायचं कसं. प्रपंच प्रमार्थ साधतील दोन्ही तयारी. प्रपंच करता असताना आपल्या संसारामध्ये भगवान प्रभू आला पाहिजे, त्याची भेट घेतली पाहिजे, असा निश्चय दोघांनी केला. निश्चयात्री अनुसयने केला. करस्थळी दत्त प्रगटला, निश्चय धुळ बाळकेडा आढळपद पावला तो. त्या अनुसयीच्या तपश्चर्येबरोबर त्यांची ख्याती पंचभूतावर झाली. आणि एके दिवशी सर्व पर्वताला अग्नी लागला. अनुसयामाईच्या आश्रमापाशी आलं की अग्नी शांत झाला. त्यांची बहीण सया नावाची सकाळी येऊन बघते तर काय सगळा पर्वत जळून खाक झाला. पण अनुसयीच्या आश्रमापाशी अग्नी शांत झाला. तेव्हा सयेने विचारलं, बाई आमचे सगळ्या झोपड्यात जळल्या, तुझी का जळाली नाही. तिनं सांगितलं, पातिवर्तेपणाचं एक सामर्थ्य आहे, आम्हाला आप तेज वायू आकाश पृथ्वी कुठला स्पर्श होत नाही. तिनं ठरवलं माझे लग्न करायचे. म्हणले लग्न करायचे ना, एक काम कर, सकाळी उठ, पूजेचं साहित्य घे, जो तुला प्रथम पुरुष भेटेल त्याच्याशी लग्न कर. आता ती साध्वी उठली, सकाळी पूजेचं साहित्य घेतली, देवाच्या मंदिरात प्रवेश केला. हार हातामध्ये होता. बघितलं तर दारापुढे एक महारोगी बसला होता. आता पहा,
ती पतिव्रता साध्वी असलेली महारोगी बसलेला, त्याच्या गळ्यामध्ये हार घातला, विवाहाचा कार्यक्रम संपला. कीर्तनात काय वेळ लागणार आहे? त्याला घरी आणलं, सगळं काही औषधोपचार केलं, ते चांगलं इंद्रिय बलवान इंद्रिय ग्राम हो अशा प्रकारचे इंद्रिय सुंदर झाले. आणि एके दिवशी की वेशा वाटेनं जात असताना या कोण बघितलं? या महारोग्यानं बघितलं. आणि त्या ठिकाणी त्याच्या मनामध्ये ती कल्पना रुतली. एके दिवशी सांगितलं, सये पतिव्रता आहेस ना? हो. मी म्हणलेलं तुला ऐकावं लागेल. हो ऐकतो. काय म्हणलं सांग. वचन दे. वचन दिलं. आणि म्हणले आपल्या गावाच्या बाहेर जे वेश आहे ना, त्या वेशेला असणारं माझ्याशी एक दिवस व्रत व्हायचं आहे, तू तिथं नेऊन सोड. आता ती सयेने विचार केला, भेटूने भेटलंय ते हे महारोगी, आणि भेटलंय ते महारोगी ते गुणाचं नाही, अवगुणी वेशेची इच्छा करतोय. चला म्हणले देवच आपली परीक्षा घेत असेल. म्हणून ती पहाट उठायची, सडा समाजन करून कुठं? वेशेच्या घरी. 2-3 दिवसानंतर वेशेनं बघितलं. एके दिवशी हात पकडला, सये तू हे आमच्या इथं कशासाठी? आम्ही पापी दुष्ट दुराचारी व्याभिचारी, तू आमची देवी सेवा करावी. त्याने सांगितलं आमच्या मालकांची इच्छा आहे, त्यास्तव करत आहे. म्हणलं घेऊन या. एका दिवशी ती संध्याकाळी अमावस्याची रात्र डोक्यावर पेटारा घेतलं आणि घेऊन जात असताना मांडवे ऋषीला सुळावर दिलं होतं. अंधाराच्या याच्यामध्ये धक्का लागला आणि त्या ऋषीनं शाप दिला, सूर्य उदय होईपर्यंत तो जो कोणी असेल तो मरून जाईल किंवा हे होईल. म्हणल्यानंतर ती साध्वीनं डोक्यावरचं टोपलं खाली ठेवलं. ए सूर्या, मी जर पतिव्रता असेल ना तर तू उगवायचं नाही आहे. सूर्य भ्याला, जाणून सतीचा कोप घेतला झोप दसदीनं. 10 दिवस सूर्य नाव होता राहिला. आणि मग एके दिवशी सर्व 33 कोटी देव ब्रह्म विष्णू महादेव अनुसयेकडे गेले. म्हणले तुमची जी बहीण साध्वी आहे तिला विनंती करून सूर्या साध्या द्या. साधू संत देव पूजा सगळं काही स्तंभ झालेलं आहे, त्यास्तव तुमच्याशिवाय ही गोष्ट होत नाही. तेव्हा अनुसया माता तिथे गेली, समजावून सांगितलं पातिव्रतेपण जरी असलं तरी जगाच्या कल्याणासाठी, जगाला त्रास होऊ नये यासाठी आपण त्याच्यातला मार्ग काढला पाहिजे. ती सांगते मार्ग कोणता काढायचा? म्हणले सूर्य उदय झाल्याच्या नंतर मी विधवा होईल, माझे पती मरतील, मला त्याच्याशी काय देणं नाही असं म्हणले. म्हणले तुझ्या पतीचा प्रॉब्लेम आहे ना, पतीला उठवायचं मी उठवून देतो, मात्र सूर्याला आज्ञा द्या. पतीला उठवून देतो म्हणल्यावर तिला आनंद झाला आणि ताबडतोब सूर्याला आज्ञा दिली आणि सूर्य उदय झाला. आणि तो असणारा गौलभ्य ऋषी असणारा उठून बसला. आणि या 3 मिनिटाच्या काळामध्ये जो काय वैधव्यपण आलाय, आजच्या प्रत्येक स्त्रिया 3 दिवसाचं विंटाळ बाळगतात, असा एक प्रकार त्या दिवशी झाला. तसा हा प्रकार असे अनंत ब्रह्म विष्णू महादेवांना सुद्धा त्या मातेनं बाळ केली. आणि एके दिवशी विचार केला, भगवान प्रभू निर्गुण परमात्मा माझ्या ठिकाणी बाळरूप होऊन यावं, मी त्यांची आई व्हावी, कोड कौतुक पुरवावं अशी इच्छा केल्याबरोबर मग तो निर्विकार निर्गुण स्वरूप धरले सगुण बाळक किंवा बोले मातेशी वचन प्रगट झालो ऋषिकुळी दत्तात्रय. प्रगट झाले. मातेनं स्नान वगैरे घातलं, जानवर घेतलं, विराट रूप धारण केलं. 33 कोटी देवता आल्या आणि त्या स्थळावर असलेलं स्वरूप आहे. Oh,
मातीच्या जानवर पोहोडले, विराट रूप धारण केलं, चरण हे दक्षिणेला गेले आणि मुकुट हे उत्तरेला गेले. असं विराट रूप स्वरूपाचं दर्शन सर्व 88,000 ऋषी किंवा कर्मसृष्टीच्या, विकारसृष्टीच्या, दिव्यसृष्टीच्या, सप्तपाताळाच्या सर्व ऋषीमुनींनी असणारं आपापलं स्थळ सोडलं, बद्रिकाश्रमावर आले. भगवंताच्या किंवा मातेच्या मांडीवर भगवंताचं बिंबिस्थळ होतं. तेव्हा इंद्र आणि नारदांनी विनंती केली, माते आम्हाला प्रभूचं दर्शन तुमच्या कृपे करून होईल, आम्हाला दर्शन घडवून द्या. म्हणल्यानंतर आकाशवाणी आली, आम्हाला शुद्ध सत्वाचं दूध प्राशन करायला मिळालं तर आम्ही इथं राहू, अन्यथा वापस जाऊ. तेव्हा मातेनं आठवण केला, प्रभू आम्हा उभयंतामध्ये अंतर पडला असेल, आम्ही परग्रही अग्नी लावला असेल, दुजियाचा अनेक केला असेल, असा कोणताही दोष जर घडला असेल तर प्रभू निघून जा. म्हणल्यानंतर देव संतुष्ट झाले. मातेच्या स्तनातून दुधाच्या धारा निघाल्या. चतुर्थ घाट उल्लंघून 3 शिखर उल्लंघून असणार भगवंताच्या मुखामध्ये जाऊन दुधाच्या धारा पडल्या. देव संतुष्ट झाले. बाळ रूप होऊन असणारं सर्वांना दर्शन दिलं. महापूजेची आरंभता केली. नाना वाद्याचा गजर झाला. सर्व काही महापूजा आटोपली आणि मग महाप्रसाद झाला. महाप्रसादामध्ये गंगा, यमुना, सरस्वती, सरस्वत त्या ठिकाणी आउटकोटी नद्यांचा ओघ वाहून आला. आकाश, स्तंभ सगळं काही, वारं सगळं काही आलं आणि त्यांनी स्वयंपाक केला. जेवणाची तयारी झाली. सगळा प्रसाद घेतला. आनंदोत्सव त्या बद्रिकाश्रमावर झाला आणि त्या त्या त्रेतायुगामध्ये आत्री अनुसयेचा उद्धार प्रभूंनी केला. त्रेतायुग संपला. दत्ता प्रभू त्रेतायुग संपल्याच्या नंतर द्वापार युगाला बोलावून घेतलं. देवापुढे द्वापार युगाला आल्याच्या नंतर त्यानं महाराज एकीकडे हसत, एकीकडे खेळत आणि एकीकडे राज्य वैभव दाखवत आल्याच्या नंतर देवाला विचारलं, देवा मी काय करू, कशासाठी बोलवलंय? म्हणले आता त्रेतायुगाचा विषय संपलं, तुला जायचंय, काही दिवस राहायचंय. द्वापारयुगाने सांगितलं, दादा 75% तरी खरं वागलाय मला, मी 50% खरं 50% खोटं वागणार हो मला. इकडे युद्ध करले, इकडे तुझं ध्यान करले, काही कारण यज्ञ सामुग्री काही करील म्हणला, असं काही दिवस राहील. देवाने सांगितलं काही अडचण नाही, तुला 8,64,000 वर्ष राहावं लागत द्वापार युगाला. तेव्हा माणसाला 1,000 वर्ष आयुष्य होतं आणि त्या युगामध्ये त्या ठिकाणी सह्याद्री पर्वत, मातापूर नावाचं पूर्वीचं क्षेत्र, आता त्याला माहूर म्हणतात, त्या ठिकाणी एक ऋषी तपश्चर्या करत होता. तो देवल्य ऋषी नित्य काशीला जायचं, स्नान करायचं आणि रेतीचा गोळा जोळीमध्ये भरून घ्यायचा आणि कमंडलूमध्ये पाणी भरून घेऊन यायचं, लिंगाचं पूजन करायचं. कशासाठी? महादेवाची प्राप्ती व्हावी म्हणून. तो 1-2 दिवस नाही महाराज, 14 कल्प आयुष्य. कळतं का तुम्हाला? थोडक्यात सांगतो. कल्प कशाला म्हणतात तुम्हाला वाटत असेल तर आपल्या पंचांगणाच्या पहिल्या पानावर सांगितलं कल्प कशाला म्हणतात. कृतायुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग 4 युगाची एक चौकडी होते. 14 चौकडीचा एक मन होतो, 14 मनूचा एक प्रळय होतो, 100 महाप्रळयाचा एक महाप्रळय होतो. 100 महाप्रळय झाले तेव्हा एक कल्प होतो. असं 14 कल्प आयुष्य कोणानं कोण तपश्चर्या केलं? देवल ऋषीने केलं. महाराज ऋषीचे आयुष्य मर्यादा काही सांगता येत किती दृष्टांत सांगायचे. ऋषीच्या आयुष्याला तपश्चर्याला मर्यादा नाही. तुम्हाला खोटं वाटत असेल, ज्ञानदेवांच्या काळामध्ये चांगदेव झाले, त्यांचं आयुष्य किती होतं? 1400 वर्ष. तुम्हाला सर्वांना श्रोत आहे, तुम्ही त्या काळातलं पाहिलं असेल, मी डोळ्यानं बघितलं. मी एकदा बद्रिकाश्रमाच्या रस्त्यानं जात असताना आमची गाडी रात्रीचे 11 वाजले होते आणि महाराजांना म्हणालो, महाराज थोडंसं उभं करा. उभा केली गाडी, बसणार तेवढ्यामध्ये गुंफा दिसली मला, अशी छोटीशी गुंफा. मधात एक ऋषी बसला होता आणि एक छोटासा दिवा तेवत होता आणि त्यानं गुटगुटी लावली होती. अशी गुटगुटी माहिती आहे तुम्हाला? आताच्या काळातल्या लोकांना माहिती नाही. गुटगुटी म्हणजे एक प्रकारची गांजावड्याची चिलीम, ती 5 फूट लांब असते. इथून वळलं तर तिथून धून निघत असतो. ती चमचम चमकत होती. मी महाराजांना म्हणलं, महाराज इथे एक संत आहेत, आपण त्यांचं दर्शन घेऊन. महाराज गाडीतून उतरले, आम्ही दोघंही आत गेलो. ओम नमो नारायण झाला, सगळं नमस्कार झाला. दोघंही चर्चा करू लागले, कुठून कसे आलात काय नाही. हे सगळं चर्चा करण्यामध्ये मी छोटा असलेला, बापू तर आमच्या मठात तर लईट होते, भांडेन कुंडेन सगळं आहे, तुमच्या इथं काय बी दिसत नाही, तुम्ही काय खाता? असं म्हणल्यावर ते ओ बच्चा क्या बोल रहा है? महाराज म्हणले, हमारे मठ में कोई रसोई बनाने के लिए सामग्री रहती है, इधर तो कोई नहीं दिख रहे, तुम क्या खाते? ऐसा बोल रहे बच्चा. म्हणजे ऐसा है, ऐसा है. म्हणलं हो.
तर बोले तू अंग बंद करले, बोले अंग बंद. मी डोळे बंद केले. डोळे बंद केल्याबरोबर षोडश पकवानाचं ताट माझ्या पुढे माझ्या गुरुच्या पुढे आलं. आम्ही दोघांनी भोजन केलं आणि मी विचारलं, बाबा जी अपनी उम्र कितनी है? तो हंसले. हाँ, हमारी उम्र तो 1000-2000 साल की है, तुझे ज़्यादा उम्र वाले साजो होना है तो अंदर जा, बोले. माझी तर 2000 वर्ष म्हणजे आयुष्य आहे. अजून तुला जर विचारायचं असेल ना, पाहायचं असेल तर मधात जा. मधात गेलो महाराज. एक 10 फूट आत गेलो. एक 4-5 साधू भयानक कायाचे बसलेले होते, जटा अशा आहे. आणि मला त्याचं महाराजांच्या सानिध्यात असल्यामुळे काही भीती वाटली नाही. आणि मी डायरेक्ट गेलो की त्यांच्या मांडीवर बसलो. आणि बसल्यावर क्या किसले आहे बच्चे ते मधात तिकडून आवाज आला. ते वय विचारते, सांग म्हणले किती आहे तुझं वय ते. तर त्याने सांगितलं 4000-5000 वर्ष तपश्चर्याचं आयुष्य महाराज. त्यावेळेस महाराज सांगाले त्यावेळेस, है संत दुनिया में जगत ब दुनिया रही खड़ी, उनके प्रताप भविष्य अज तक नहीं नीचे पड़ी. जगत में कितना पाप हुआ अंदाज के बाहर चला, पर संत जी का पुण्य है अज तक जग नहीं नीचे ढला. दत्ता प्रभु काल परवाच्या कुंभमेळ्यात एक साधू आला होता, एक संत आला होता, महायोगी आला होता. आणि त्याचे ते आपल्या नेत्रातली अशी जी वरची असतात ना, हे इची अशी कोरी लांब आले होते. त्यांनी विचारलं, आज कौन सा युग चल रहा है? तो एका साधूने सांगितलं, कलयुग चल रहा है. हो बदमाश फिर से आ गया. हो बदमाश फिर से आ गया. म्हणजे ती कोण्या युगातली असतील. हा, तर ते 14 कल्पायुष्य देवालयाने केली. आणि केल्यानंतर तो लिंग स्वर्गापर्यंत चढण्याच्या योगात असताना नारद मुनीची पिढी येता जाता त्याला लागायचं गतिरोधक. रोडवर गतिरोधक असते नाही, त्या लिंगाचं गतिरोधक लागायचं. इंद्राने सांगितलं हे, नारदाने सांगितलं हे कुठंतरी थांबावं लागेल. डायरेक्ट स्वर्ग लोकांमध्ये गेले आणि नारदाला इंद्राला सांगितलं, म्हणले काय झोप लागली काय? आता एवढा लिंग चढलाय आणि टेकल्यानंतर याच्यावर कोणी बी मग तुमच्या स्वर्गाचं महत्व राहील का? मग त्या ठिकाणी दोघंही महादेवाकडे गेले. महादेवाला प्रसन्न करून घेतलं. शिव तो ध्यानी सदा समाधिस्थ, विष्णू तो दयाळू अखंड शांत, ब्रह्मादयाची स्तुती करिताय सान मी तुम्ही श्री गुरुदत्त. शिव ध्यानास्थ बसले होते आणि नमस्कार केल्यावरून महादेवाची समाधी सावरली. आणि म्हणले, येण्याचं काय कारण, कशासाठी? तुमचा भक्त माहूर क्षेत्रावर तपश्चर्या करता करता स्वर्गापर्यंत लिंग आणलंय. म्हणजे 48 कोस त्यांनी लिंग चढवलेलं आहे. तुमच्या भेटीची अत्यंत उत्कंठा निर्माण झालेली आहे. देवालयाला तुमचं दर्शनाची आवश्यकता आहे. तुम्ही ताबडतोब जाऊन त्याची मागणी पूर्ण करा म्हणल्यानंतर महादेव नंदीवर आरूढ होऊन सह्याद्रीवर आले. देवालयाने दर्शन घेतलं, पूजन केलं आणि विचारलं, देवालया कशा निमित्त तू तपश्चर्या करतायस? देवालयाने सांगितलं, प्रभू मला मोक्षाची प्राप्ती आवश्यक आहे. जीवनाची असणारी 184च्या बंधनातून मुक्त व्हायचे, मला मोक्षाचा अधिकार प्राप्त करून द्या म्हणल्यावर त्या ठिकाणी सांगितलं, देवालया हे आमच्याकडं आमच्या दुकानात मालच नाही. तू दुसरं काही सुख माग, आमच्या कैलासाचं जे काही सुख आहे ते संपूर्ण मागून घे, मात्र आमच्याकडे मोक्षाचा अधिकार प्राप्त होत नाही. त्यानंतर विष्णूची प्रार्थना केली. विष्णू परमात्मा आले. त्यांनी सांगितलं, आमचं वैकुंठ भवनाचं सुख प्राप्त करून देऊ, मोक्षाचा अधिकार प्राप्त होत नाही. त्यानंतर ब्रह्मदेवाने सांगितलं, आम्ही सत्यलोकाचं सगळं काही सुख देऊ, मात्र मोक्षाचा अधिकार नाही. तेव्हा नारद आणि इंद्राला विचार पडला, हे काय करायचं? नारदाला माहित होतं देव त्रेतायुगामध्ये अनुसूयाच्या आश्रमामध्ये आलेत आणि तिथंच आहेत. तेव्हा इंद्र आणि नारद बद्रिकाश्रमावर जातात, मातेला साष्टांग प्रणिपात करतात आणि देवाला घेऊन जाण्याची इच्छा करतात. माता म्हणते, देवाला पाठविणारे आम्ही कोण? तुम्ही जाऊन देवाला घेऊन जा. देवाची असणारी विनंती इंद्र आणि नारदांनी केली. भगवंताने सांगितलं,
तुम्ही तिथं गुप्त अवस्थेमध्ये राहा म्हणले, आम्ही तिचा उद्धार करू. एक दिवस सकाळचा सूर्योदय झाला होता. देवले ऋषी काशीला भागीरथ स्नान करून वापस येत होता. आपल्या दिव्य दृष्टीनं बघितलं सह्याद्रीच्या शिखरावर किंवा पर्वतावर आपले जिथं आसन आहे त्या आसनावर कोणीतरी लेकरू येऊन खेळत आहे. देवाला राग आला. महाराज, माझ्या आसनावर लेकरू खेळतंय. नेत्रातून ज्वाळा टाकायला सुरुवात केल्या. दुसरी वस्तू असावी तर ती पूर्ण जळूनच खाक होईल, पण प्रभूच्या एका रोमरंध्रामध्ये 1000 सूर्याचं तेज असल्यामुळं नेत्रातल्या तेजानं काय होईल? काहीच फरक पडला नसल्यामुळे देवालयाने सांगितलं, अगोदर माझी नित्य पूजा होऊ दे, नंतर बघू म्हणले तुझं. देवालय सह्याद्रीवर आले, पूजेचं साहित्य घेतले, लिंगाची पूजा करू लागलाय. अतितत्पूर्ण पुरुष पूजा पद्धती पुनर्प्रसादेनम सूत्राग्रम प्रात्रादी क्रियापुरुष स्नानादी अशी पूजा करत असताना भगवंत ते सिंहासनावर आरूढ झालेले आपली करंगळी वर केली आणि स्वर्गापर्यंत गेलेली जी लिंग आहे ते तर्जनीने दाबायला सुरुवात केली. जसा जसा लिंग आत जात होता तसा तसा देवालयाच्या अंगी असलेला अहंकार दूर होत होता. आऊट मात्र म्हणजे 3.5 हात राहिल्यानंतर देवाने करंगळी काढून घेतली. सांगितलं, देवालय ऋषी असणार विनंती केली, देवा एवढं तरी आता राहू दे आमची खून म्हणून, या जगतातील जीवमात्रांना आमची खून कळावी एवढं राहू द्या म्हणल्याच्या नंतर भगवंतांनी तर्जनी काढून घेतली. देवालयाने भगवंताला साष्टांग प्रणिपात केला, पूजन अर्चना झाली आणि देवालयाला विचारलं, देवालया काय निमित्त तू तपश्चर्या करतायस? प्रभू, माझ्या 2 मागण्या आहेत. एक, माझ्या जीवाचा उद्धार, मोक्षाची प्राप्ती. आज जसं तुम्ही माझ्या सिंहासनावर येऊन बसलात तसं योगाने योगी माझ्या सिंहासनावर येऊन दररोज निद्रा घेण्यासाठी माझ्या ठिकाणी यावं म्हणून. अद्यापि सह्याद्री पर्वती सर्व देवाचे भार उतरती, अनंत ब्रह्मांडाचे दैवते ती अवधूत मूर्ती पाहावया. आजही 33 कोटी देव भगवंताचं दर्शन घेण्यासाठी सह्याद्रीला देवदेवेश्वरीवर प्रभू निद्रिस्त असतात आणि उठून या प्रतकाळी सद्गुरु राजा देखील अवघा ब्रह्मानंद पाहता. देवालयाला मोक्षाला पाठवलं. प्रभू नित्य असणार निद्रा घेण्यासाठी देवालय देवदेव येत असतात. असा हा द्वापार युगामध्ये प्रकार झाल्याच्या नंतर द्वापाराचा युगाचा उद्धार झाला आणि कलियुगाची सुरुवात झाली. अधोगतीचं जीवन प्राप्त झालं. सर्व लोकांनी विचारलं, सर्व युगामध्ये सर्व काही जीवाचा उद्धार झाला, कलियुगाच्या लोकांचं काय, कलियुग कसा आला याचं वर्णन थोडंसं भजन करू, चाल होईल आणि त्यानंतर भावार्थ होईल. दत्तराज मावळी
जीव उद्धरण्याचा हेत बाळ बापूजी शरणांगत आत्र्यानुसयेचे भक्ते अवतरलासे श्री गुरुमूर्ती. सज्जन हो माय बाप हो. अभंगाच्या उत्तरार्धामध्ये बापूजी पाटील सांगत आहे, भगवान प्रभू कृतायुग त्रेतायुग द्वापार युगापर्यंत सनातन सनत कुमारांचा आत्रे अनुसयेचा नवे देवालय ऋषी दलाधन राजा बिदरंक राजा यज्ञवल्क्य किंवा रुचिक ऋषी यदु राजा अशा अनंत अनंत भक्तांचा उद्धार भगवंतांनी केला. कलियुगाला बोलवल्यानंतर कलियुग देवासमोर कसा आला महाराज. अकराळ विक्राळ रडत हसत पडत खेळत वाकड्या दाखवत देवा पुढे आला. नुसता आला नाही, नग्न अवस्था आहे. हातामध्ये एक शिश्न धरलेला आहे, एका हातामध्ये जीवा धरलेला आहे आणि देवापुढे नाचू लागलाय. नग्न अवस्थेमध्ये नाचू लागलेला आहे. देव हसले, म्हणले काय वे, म्हणले असं काय आहे काय. देवा म्हणला मजा असंच आहे म्हणा. सगळे काही चांगले वागलेत म्हणला म्हणजे भाऊ, पण मी तिथं गेल्यावर चांगलं वागणार नाही म्हणला. 100% खोटं वागणार म्हणला. माझ्याकडं खरं नावाची वस्तूच राहणार नाही. जेवढे तुझे डंबाचारी आहेत ना, डंबाचारी संन्यासी, ते मजेत राहतील म्हणला. सगळे जे माझ्या गुणधर्माचं तुम्ही वैशिष्ट्य कीर्तनात ऐकू नये अशा गोष्टी मी करणार आहे. एवढ्यामध्ये तुझं लईच भजन करणारे तुझ्याशिवाय ते तुझे राहतील. बाकीचे सगळे जे डंबाचारी आहेत ते बकासारखे संन्यासी, बगड्यासारखे जे साधू असतील ते मजे सोयरे असतील. कीर्तनात भजनात दारू पिणारे पानं खेळणारे, बाकीचं काही सांगत नाही. आपल्या इकडं नाही पण तिकडे सांगतो. हे सगळे मजे सोयरे राहतील. जे काही पतिव्रता स्त्री दुर्लभ भेटतील, 18 पगड जाती एका ताटात जेवतील, बाप पित्याचा वरी होईल, पुत्र पित्याचा वरी होईल. अनेक 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 गोष्टी कलियुगाने सांगितला. बरोबर म्हणले, जा मला काही दिवस तुझ्या ठिकाणी या कलियुगामध्ये अवतार धारण करायचं आहे, एवढंच कर म्हणले. माझं जिथं भजन चिंतन नामस्मरण असेल तिथं तुझा बाधा राहू देऊ नकोस. माझ्या साधू संतांना तू त्रास करू नकोस. डंबाचारी आहेत जे डुप्लिकेट आहे त्याच्यासाठी तुझा मार्ग तुझं निवड. पण आनंद नाम घेता किंवा दत्त दत्त वदता वाणी दत्त रूप होय प्राणी दत्त नामाचा 16 कपडे कळी काळ. जो कोणी माझं चिंतन करील त्याच्याशी तू वैरत्व करू नकोस, त्याच्याशी तू दुःख देऊ नकोस. अशा प्रकारचं सांगितल्यानंतर कलियुगानं सांगितलं, उदाहरण देऊन सांगितलं, घरचं जातं फिरतं धान्य पीठ होतात देवा, पण लोखंडाच्या कण्यापाशी धान्य असलेले त्याचं पीठ होत नाही. तुझ्या सान्निध्यात तुझं जीवन तुझं नामस्मरण करणाऱ्यांना मी बाधा करत नाही. तसं अनेक पूर्वकर्म अनुसंधानाने एक बालक जन्माला आला. कल्याण कलबुर्ग नाव कर्नाटक मध्ये आहे. तिथं बिजरंग राजा आहे, वीरण्णा त्यांचा प्रधान आहे. त्यांच्या पोटी एक मुलगा जन्माला आला, बसवण्णा. वयाच्या 5व्या वर्षापासूनच
देवा दत्ता दत्ता दत्ता. चला उशीर होते. भगवंताचं चिंतन करायला सुरुवात केली आणि सगळे लोक म्हणाले, अरे आपण लिंगायत धर्माचे, तू देवा दत्ता कुठून आलास, कसं आहे काय? त्याने सांगितलं, भाऊ अरे देवाचा उद्धारक आनंद मालक आहे, त्याचं चिंतन करा. मित्रमंडळीने बापाला सांगितलं, तुमचा हा बसवांना काही बोलत आहे म्हणजे दत्त दत्तच म्हणाले म्हणजे. वीरनाने समजून सांगितलं, अरे आपण लिंगायत धर्माचे आहोत, आपण देवाचं महादेवाचं भजन करावं. बापाला सांगितलं, बाबा तुम्ही मला ज्ञान सांगू नका, मला माहित आहे माझा मालक कोण आहे. आनंद जननी आनंद जनक आनंद हे एक सर्व मज. तुमच्या सुद्धा जीवाच्या उद्धारासाठी तुम्ही देवाचं चिंतन करा. आता लेकरूच बापाला ज्ञान सांगलं. बाप काय म्हणे? बाप राजाकडे गेला आणि बापाला राजाला सांगितलं, आमचा बसवांना काही केलं तरी देवा दत्ताचं म्हणत आहे, देवाचं दुसरे आपल्या नाव घेत नाही. राजानं बोलून घेतलं, समजून सांगितलं, राजा तुम्ही सुद्धा देवाचं भजन करा. आज तुम्ही राज्यप्राप्ती आहे, उद्या पुन्हा नरकवास आहे, त्यासाठी तुम्ही सुद्धा देवाचं भजन करा, आनंद मालकाचं भजन करा. राजाला राग आला, दुष्टा ए कार्त्या, मला तू ज्ञान शिकवतोस काय? अरे याला बंदीशाळेमध्ये टाकून द्या. बसवनाला बंदीशाळेत टाकलं महाराज. मध्यरात्री आपोआप कुलप तुटले आणि बसवना बाहेर आला. सेवकानं बघितलं, भारीचे कुलप तुटले, काय करावं, काय राजाला सांगावं? राजाला जाऊन सांगितलं, राजेसाहेब ते बसवना बंदीशाळेतून आपोआपच कुलप तुटले म्हणले, ते आमच्या देवळात बाहेर आले. त्याला असं करा म्हणले, विष पाजवा म्हणले, विष 5-7 गिलास विष पाजून टाका. विष करून पाजविलं बसवनाला, विषाचं काही झालं नाही, अमृत झालं महाराज भगवंत नामा. पुन्हा त्याला विहिरीमध्ये टाकून पाषाणानं बुजविलं. देवाने नाग धारण करून, नागाचं रूप धारण करून त्याचं रक्षण केलं. पुन्हा बसवनाला वर आणलं. अशा कित्येक परीक्षा, अरण्यात नेऊन शस्त्राचा प्रहार केला, त्याचं रोम सुद्धा वाकडं झालं नाही, रोम सुद्धा. अशा अनंत परीक्षा दिल्यावर देवाने त्यांचा विचार केला. म्हणले आता बसवनाची परीक्षा संपली, आता यायचं बघूत म्हणले. सोमवार दिवस होता, कोणाच्याच गळ्यात लिंग नाही. प्रत्येक जण बघू लागला, याच्या गळ्यात त्याच्या गळ्यात लिंगच नाही. तेव्हा सर्व लोक बसवनाकडे गेले. बसवना तुझ्या अशा त्याच्यामुळं आम्हाला याचं प्रायचित्त भोगावं लागत आहे, आमचे लिंग आम्हाला वापस कर. म्हणल्यावर त्याने सांगितलं, गावाच्या उत्तर दिशेला 5 कोसावर एक विहीर आहे, तिथे एक साधू बसलेला आहे, त्यांच्यापाशी लिंग आहे, चला घेऊ. म्हणल्यावर सगळेजण गेले आणि त्या विहिरीमध्ये लिंग पाहिले. समान लिंग होते, कोणाचा कोणाशी भेद नव्हता. तेव्हा त्या विहिरीला उकळी फुटली. देवाच्या पायाचं तीर्थस्पर्श झाल्याबरोबर लिंग आपोआप प्रत्येकाच्या गळ्यात जाऊन पोहोचले. लिंग पूजन झालं, सोमवार सोडलं आणि सर्वांना आनंद झाला. पण देवच कोण होते कोणास माहीत नव्हतं. बसवण्णाने असणार त्या ठिकाणी भगवंतापासून आत्मज्ञानाची प्राप्ती करून घेतली, बिजरंगाचा उद्धार केला. अशी कथा कलियुगामध्ये कल्याण कलबुर्ग गावाच्या ठिकाणी भगवान प्रभू आलमा प्रभूच्या वेशामध्ये येऊन उद्धार केला आणि सांगितलं, बापूजी पाटलांनी, सज्जन हो, बसवनाच्या छोट्या जीवासाठी परमात्मा येतो, तसं या सृष्टीमध्ये सर्व जीव जे आनंद मालकाचं चिंतन करतात, त्याच्यासाठी प्रभू सदैव असणाऱ्या तुमच्या उद्धारासाठी अवतार घेत असतोच. आजच्या हा कीर्तनाचा भावार्थ याच्यासाठीच आहे की प्रत्येकाने भगवंताचं या नरजन्माला आल्याच्या नंतर, भजन केल्याच्या नंतर देव आपल्या ठिकाणी येतोच ही शाश्वती धारण करून भगवान परमार्थ करावा. जसं आज आपल्या देवाच्या देवळामध्ये तुम्ही आम्ही मूर्ती स्थापना केली, तीच मूर्ती स्थापना देव सर्वात देह देवळात, चला जाऊ देवाच्या मंदिरात, पंचतत्वाचे खांब देऊळाला, सप्त धातूचा रंग हो दिला, निर्गुण गौंड्यानं बांधिला क्षणात, चला जाऊ देवाच्या मंदिरात. हे हेच मंदिर आहे आणि त्याच्यामध्ये परमेश्वर नावाची वस्तू आहे, त्याला जाणीव करून घेण्याची भक्ती रूपानं आपण प्रत्येकाने प्रयत्न करावा. असा हा आजचा मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या निमित्तानं, कळशारोहणाच्या निमित्तानं भगवंताचं स्तवन चिंतन करणारा सुंदर अभंग, ज्या मतीने भगवान परमात्मा बुद्धीला प्रकाशता दिली, त्याप्रमाणे अभंगाचा भावार्थ धावक्या वेळात, थोड्या वेळात. खरं तर आजची माझी कीर्तन करण्याची कॅपॅसिटी नसतानाही तुमच्या सर्वांच्या आधारानं मी कीर्तनाचा योग साधलाय. सज्जन हो,
तुम्ही सर्वांनी मला साथ दिली. माझा स्वर इंद्रिय बरोबर नाही तरी पण मला तुम्ही सांभाळून घेतलं. श्रोते मायबाप हो, तुम्ही खूप गर्वी होत असतानाही माझ्या चिंतनामध्ये शांत रीतीनं तुम्ही श्रवण केलंय. ह्याबद्दल तुमचे सर्वांचा मी आभारी आहे. झालेली सेवा भगवंताच्या चरणी तुम्हा श्रोतेगणांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. हे आनंद